नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? दिवाळी जवळ येते. दिवाळी जवळ आली की पुणेकरांची पावलं आपोआप वळतात ते म्हणजे तुळशीबागेत. चला तर मग आज मी तुम्हाला घेऊन जातेय तुळशीबागेच्या दिवाळी शॉपिंगच्या सफरीवर. तुळशीबागेत जाताना सुरुवातीलाच आम्ही कसबा गणपतीचं दर्शन घेतलं. कसबा गणपतीचं दर्शन घेणं म्हणजे खरंच विशेष भाग्य. इथे येणं म्हणजे नुसतीच खरेदी नाही, तर थोडं मनाचं समाधानही. कसबा गणपती पुण्याचा मानाचा पहिला गणपती. दरवर्षी गणेशोत्सवात यालाच पहिला मान असतो आणि इथं आलं की एक वेगळंच पुणेरी भक्तिभावाचं वातावरण अनुभवायला मिळतं. दिवसभर भरलेली ही बाजारपेठ दिवाळीच्या दिवसांतर अक्षरशः नटलेली असते. रोषणाई, रंगीबेरंगी कपडे, फराळाचं सामान आणि खरेदी करणाऱ्या लोकांची गर्दी. तुम्हाला जर शॉपिंगसाठी तुळशीबागेत यायचं असेल तर शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी यायचं, कारण दिवसभर खूप जास्त गर्दी असते. आणि शक्यतो रोख पैसे सोबत ठेवा, कारण इथे काही ठिकाणी UPI चालत नाही. आणि कम्फर्टेबल असलेले चप्पल बूट घाला, कारण इथे खूप जास्त चालावं लागतं. आतमध्ये गाडी काही जात नाही आणि एवढ्या गर्दीमध्ये आपल्याला चालावंच लागतं. तुळशीबागेत तुम्हाला इथे सुंदर ऑक्सिडाइज ज्वेलरी, टिकल्या, बांगड्या, कुर्ते, ड्रेसेस आणि अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मिळतील. तिथे आम्ही मनीष मार्केटमध्ये गेलो होतो. तिथे खूप छान ड्रेसचे कलेक्शनही होते आणि ज्वेलरी कलेक्शनही होते, तर थोडीशी शॉपिंग आम्ही तिथेही केली. तुळशीबागेची खासियत म्हणजे कमीत कमी किमतीत भारी शॉपिंग करता येते. इथल्या दुकानदारांशी बार्गेनिंग करणे यातच खरी मजा आहे. ज्याला बार्गेनिंग येईल तो कमीत कमी पैशामध्ये खूप जास्त शॉपिंग करून घेऊन जाऊ शकतो. इथे खूप छान पर्सचं कलेक्शन आलं होतं. तुम्हाला ही जी पोटली दिसते ही तुम्हाला कधी कोणाला गिफ्ट देण्यासाठी, संक्रांतीमध्ये जे काही वाण देतात हळदी कुंकवाला, त्यामध्येही तुम्हाला यूज होतील. ते होलसेल रेटमध्येही तुम्हाला देतील जर जास्त क्वांटिटी घ्यायची असेल तर. त्यानंतर ह्या ज्या पर्स वगैरे होत्या त्यांची रेंज होती 250 ते 300 पासून पुढे, आणि ही छोटी पोटली आहे ती 100 रुपयाला होती. दिवाळी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि या सणात आकाशकंदील लावण्याची परंपरा फार वर्षापासून आहे. आकाशकंदील दिवाळीच्या सजावटीचा एक प्रमुख भाग मानला जातो. याचे महत्त्व फक्त सौंदर्यापुरते मर्यादित नसून त्यामागे अनेक सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक अर्थही आहेत. विविध रंग, आकार आणि डिझाईन्समधील आकाशकंदील हे दिवाळीच्या सणात रंग भरतात. रात्रीच्या अंधारात त्यांच्या प्रकाशामुळे संपूर्ण परिसर उजळून निघतो. काही ठिकाणी आकाशकंदील रावणाच्या प्रतिकात्मक विजयाचे प्रतीक मानले जाते, म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय. तुळशीबागेत नवीन नवीन चप्पल, बूट, सँडल याचं कलेक्शन आलं होतं. खूप जास्त फिरल्यानंतर आम्हाला भूक लागली होती. त्यानंतर मी आणि प्रगतीने सँडविच खाल्लं, पेटपूजा केली आणि नंतर आम्ही पुढील शॉपिंगसाठी निघालो. फक्त दिवाळीच नाही तर इतर वेळीही तुळशीबाग नेहमीच गजबजलेली असते. तुळशीबाग म्हणजे पुणेकरांची शॉपिंगची एक खास जागा. इथे मिळतं सगळं, अगदी बारीक सारीक वस्तूंपासून मोठ्या खरेदीपर्यंत. 100 वर्षांपेक्षा जुनी ही बाजारपेठ श्रीराम मंदिराच्या परिसरात वसलेली आहे. इथे तुम्हाला दिसेल पारंपरिक दुकानं, हातगाडीवरचे छोटे स्टॉल आणि भरपूर गर्दी. ही अशी कुल्फी कोणी कोणी खाल्ली आहे प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. इथे आतमध्ये एक मंदिर आहे, तिथे आम्ही थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी गेलो होतो, कारण चालून चालून खूप जास्त पाय थकले होते. तिथे हे काका दिसले, त्यांच्याकडनं ही कुल्फी घेतली. आतमध्ये मी आणि प्रगतीने मस्त एन्जॉय केली. तिथे एक मंदिर आहे, तिथे दर्शन घेतले आणि मग आम्ही पुढील शॉपिंगसाठी निघालो. इथे बाजूलाच हे तांब्या पितळेच्या वस्तूंचे एक दुकान आहे. एक म्हणजे खूप सारे दुकानं आहेत. तिथे तुम्हाला सगळ्या अँटिक गोष्टी भेटतील. समई, देवाच्या पूजेसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे भेटून जातील. आणि हो, इथे आल्यानंतर एक गोष्ट पक्की लक्षात येते,
तुळशीबाग प्लस दिवाळी इज इक्वल टू गर्दीचा महासागर. खरं सांगायचं तर गर्दी थोडी त्रासदायक वाटू शकते, पण या सगळ्या गोंगाटात सुद्धा एक वेगळी दिवाळीची वाईब असते. इथे शॉपिंग करताना वस्तूच्या मागे कमी आणि गर्दीपासून स्वतःला वाचवण्यामध्ये जास्त एनर्जी लागते. तुम्ही गेलात का कधी दिवाळीमध्ये तुळशीबागेत शॉपिंगला? गेला असाल तर ही गर्दी नक्की तुम्ही अनुभवली असेल. आणि हो, दिवाळीच्या खरेदीत अजून एक सुंदर स्टॉप घेतला, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन. सोन्याने मढवलेला हा गणपती आणि त्याचं तेजस्वी रूप पाहिलं की मन एकदम शांत होतं. शक्यतो इथे थांबून दर्शन घेतल्याशिवाय पुण्यातली खरेदी पूर्ण झाल्यासारखी वाटत. तर अशी होती माझी दिवाळीची शॉपिंग. खूप मजा आली आणि भरपूर खरेदीही झाली. तर भेटूयाच अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.